आज आपल्या गेस्ट इंटरव्ह्यू मध्ये एक छान कपल आलेला आहे, जे म्हणजे पत्रकार आहेत आणि त्यांच्या वाईफ सुद्धा सामाजिक कार्यकर्ते आहेत. तर अशोक शिंदे सर, तुमचं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. आणि नयना शिंदे मॅडम, तुमचंही मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. आपल्या पाहुण्यांची म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रातले पाहुणे आपल्या आचार्य 90 FM स्टुडिओमध्ये येत असतात. सामाजिक असू दे, शैक्षणिक असू दे, किंवा आपले सेलिब्रिटी सगळे येत असतात. तर आज तुम्ही आलेला आहात आणि तुमचं कार्य तसंच उल्लेखनीय आहे. तर अशोक शिंदे सरांची मी थोडक्यात ओळख करून देते. खरं तर ओळख फार मोठी आहे, कारण दोघांचंही कार्य खूपच मोठं आहे आणि वैविध्यपूर्ण आहे आणि वैशिष्ट्यपूर्ण हे दोघांचं कार्य आहे. तर अशोक शिंदे सर हे गेली 27 वर्ष पत्रकारितेत आहेत. सांज, लोकसत्ता, नवशक्ती, सकाळ, अर्थनीती, युगधर्म इत्यादी वर्तमानपत्रांमधून वेगवेगळे विषय त्यांनी हाताळलेले आहेत, ज्याची दखल शासकीय स्तरावरून देखील वेळोवेळी घेण्यात आलेली आहे. देशाला नवे राष्ट्रभक्त आणि मनुष्यबळाची संपदा मिळावी देण्याचं कार्य त्यांच्या हातून होतंय. महाराष्ट्रातील येरवडा, मुंबई, ठाणे, तळोजा, नाशिक रोड, औरंगाबाद म्हणजे आताचं संभाजीनगर, कोल्हापूर, नागपूर, अमरावती या मध्यवर्ती कारागृहात, तसंच रत्नागिरी विशेष आणि भायखळा, नांदेड, लातूर, सातारा, सोलापूर, अलिबाग जिल्हा कारागृहातील हजारो बंदिवानांचं मानसिक परिवर्तन करण्यासाठी, तसंच देशभक्तीचा विचार प्रखर करण्यासाठी राष्ट्रभक्तीपर निबंध स्पर्धेचं ते आयोजन करत असतात. त्यांचं लेखन, चरित्रपर जाणून घेऊया. भाई सावंत यांच्यावर त्यांनी उत्तम असं पुस्तक लिहिलेलं आहे, जे उद्योजक आहेत. शिक्षणकर्मी अनंत वामन वर्तक, तसंच पुष्पकान अनंत म्हात्रे आणि सामाजिक कार्यकर्ते या सगळ्या पुस्तकांमध्ये या सगळ्या मोठ्या मोठ्या हस्तींचा समावेश आहे. लघु उद्योजकांच्या दुनियेत त्यांचं पुस्तक तत्कालीन उद्योग मंत्री लीलाधर डाके यांच्या हस्ते प्रकाशित झालेलं आहे. आणि तुम्हाला सांगू इच्छिते की या चेंबूर तुर्भे शिक्षण संस्थेचे लीलाधर डाके सर हे अध्यक्ष आहेत. नयनाताईंची ओळख करून देते. नयना शिंदे या सामाजिक कार्यकर्ते आहेत. रामचंद्र प्रतिष्ठानच्या त्या संस्थापक विश्वस्त, अर्थनीती या मासिकाच्या प्रकाशिका आहेत. श्री व्यंकटेश लँग्वेज वर्कच्या माध्यमातून त्यांनी संस्कारक्षम ग्रंथसंपदांच्या गुजराती, बंगाली, आसामी, उडिया, पंजाबी, तमिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड इत्यादी भाषांमध्ये अनुवाद करून घेण्याचा प्रकल्प यशस्वीपणे त्यांनी राबवलेला आहे. ब्रेल लिपीत देखील रूपांतरित करण्याचं कार्य नॅब या संस्थेच्या सहयोगाने त्यांनी केलेलं आहे. बंदिवानांमधील गुन्हेगारी संपुष्टात आणून त्यांना सकारात्मकतेने वळवून समाजसेवी आणि पर्यायाने देशहितासाठी त्यांच्यातील कार्यशक्तीचा वापर करण्यासाठी हे दाम्पत्य कार्यरत आहे. तर आज आपण त्यांचा दोघांचाही प्रवास आणि खास करून बंदिवानांसाठी दोघेही जे महत्वाचं काम करतात ते जाणून घेणार आहोत. सर, सुरुवात तुमच्यापासून करते. पत्रकारिता म्हणजे आपण सगळेच मीडियामध्ये आहोत, तर दोघांनीही आपलं पत्रकारितेतलं जे तुमचं आतापर्यंतचं कार्य राहिलेलं आहे त्याविषयी थोडंसं सांगावं. पत्रकारितेमध्ये मी 1992 सालापासून कार्यरत आहे. जसं आता तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे वेगवेगळ्या दैनिकांमध्ये मी कार्यरत होतो. आणि हे करत असताना बरेच विषय हाताळले आहेत. आणि विषय हाताळताना वेगवेगळ्या क्षेत्रातील खोलवर जाऊन बातमी काढण्याच्या निमित्ताने अभ्यासही झाला. असं करत करत असताना मला म्हणजे सामाजिक कार्याची आवड लागली, प्रत्येकाला मदत करणं, त्यानंतर त्या अनुषंगाने काय त्यात सहभाग देणं वेगवेगळ्या क्षेत्रातील विषयात. आणि तसं करत करत असताना मग हळूहळू 2010च्या दरम्यान असं वाटू लागलं की आपण आता बऱ्यापैकी व्यवसायात स्थिरावलो आहोत, तर समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे, कुठल्या तरी गोष्टीशी आपण जोडलं गेलं पाहिजे. म्हणजे एक मनामध्ये ती इच्छा आली आणि त्याप्रमाणे मग आम्ही 2011 साली रामचंद्र प्रतिष्ठान ही संस्था स्थापन केली. आणि त्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत होतो. जसं आरोग्य शिबिरं घेणं, स्पर्धात्मक परीक्षांसाठी मार्गदर्शन, त्यानंतर विद्यार्थ्यांना शालेय कामासाठी मदत करणं, शिष्यवृत्ती वगैरे देणं, असे वेगवेगळे प्रकल्प वेगवेगळ्या पातळ्यांवर सुरू होते. हे करत असतानाच आमच्या संस्थापिका म्हणजे सदस्य नयना मॅडम यांच्या मनात एक विचार आला की कारागृहातील बंदिवानांसाठी आपण काही करू शकतो का. हे कार्य आमचं साधारण इतर कार्य आमची 2018 पर्यंत सुरू होती. त्यानंतर 2018 साली ही संकल्पना आम्ही घेऊन या क्षेत्राकडे वळलो. म्हणजे आता जवळजवळ 10 वर्ष होते 2028ला. किती सुंदर उपक्रम आहे नाही का. कारण खरंच आपण समाजातले बऱ्याच घटक आहेत त्यांचा आपण विचार करतो, पण हा जो दुर्लक्षित घटक आहे त्यांच्याकडे फार कमी लक्ष असतं. म्हणजे शासनाचं म्हणा किंवा आपल्या रेग्युलर आपल्या लोकांचं सुद्धा, सामान्य लोकांचं फार कमी, की बंदिवानांचं आयुष्य कसं असेल एक उत्सुकता असते प्रत्येकाच्या मनात. नयनाताई, तुमच्याकडे वळते. मला फार उत्सुकता आहे, इतर मराठी सोडून इतर गुजराती, बंगाली इतक्या सगळ्या भाषांमध्ये तुम्ही
तुम्ही जे महत्वाचं भाषांमध्ये अनुवाद केलेला आहे, तुम्हाला ह्या सगळ्या भाषा येतात की कसं काय? नाही, त्या भाषांमधले एक्सपर्ट हा. त्यांच्याशी आम्ही संवाद साधून. हा. त्यांच्याशी बोलणं करून जे म्हणजे बरेच असे पुस्तकं आहेत, जे विषय आहेत हा. ते म्हणजे कसं भाषेमध्ये लिमिटेड असतात, हा. तर ते इतरांपर्यंतही पोचावेत ते विचार, तो विषय. हा. तर त्या अनुषंगाने मग आम्ही ते वेगवेगळ्या विषयांमध्ये भाषांतरित करून मग ते संपादित केलं असं. हा. म्हणजे पत्रकारितेची तुम्हाला दोघांनाही फार आवड दिसते. हो. तेच म्हणजे आम्ही एकमेकांच्या काय म्हणतात अनुषंगानेच आम्ही असे पूरक, पुढे एकमेकाला करणार. पूरक होईल हा. आणि समाजाला उपयोगी होईल होईल. असं काम तुम्ही दोघंही करता. हो. तुमच्या लेखनाबद्दल थोडंसं जाणून, म्हणजे तुम्ही कसं तुम्हाला लिहायला, म्हणजे कसं सुचतं असं मी म्हणणार नाही, पण तुम्हाला वैचारिकची बैठक आहे, तुम्ही असा ठराविक विषय घेऊन लिहिता की कसं आहे? नाही, असं काही विशेष असं नाहीये, हा. पर्टिक्युलर असा विषय असं नाहीये. हा. असं म्हणजे जेव्हा सुचेल किंवा एखादा विषय आपल्याला असं वाटलं व्यक्त व्हावं तर तसं मी लिहिते, असं आहे. अच्छा. आणि सर, तुम्ही पत्रकारितेतला कुठला तुम्हाला म्हणजे विभाग आवडतो? म्हणजे जसं काय क्रीडा आहे, मनोरंजन आहे, राजकीय आहे, तुमचा कुठला आवडता विषय आहे? तसा माझा आवडीचा विषय इतर जनरल सब्जेक्टवर मी काम करत असताना मला ऑटोमॅटिक म्हणजे आपोआपच आर्थिक विषयाशी निगडीत आणि राजकीय विषयाशी निगडीत या गोष्टींची जास्त आवड लागली. आणि त्यानंतर थोडं सांस्कृतिक वगैरे त्याच्यात रमलो मी हळूहळू. आणि राजकीय सध्या फारच घडामोडी आपल्या महाराष्ट्रात होत आहेत. आणि पूर्वीची पत्रकारिता म्हणजे, कारण तुम्ही इतकी वर्ष, जवळजवळ 27 ते 30 वर्ष या 32. पत्रकारितेत 32 वर्ष आहात, तर त्या अनुषंगाने मला पूर्वीची थोडीशी पत्रकारिता आणि आता थोडं डिजिटलायझेशन झालेलं आहे. म्हणजे प्रत्येक पेपरचा हा ई पेपर झालेला आहे, म्हणजे ई सकाळ असू दे, ई लोकसत्ता असू दे. तर हा जो बदल झालेला आहे, किंवा तुम्हाला कसा वाटतो हा बदल? चांगला बदल आहे, किंवा पूर्वीची पत्रकारिता कशी होती आणि आत्ताची पत्रकारिता काय बदल आहे? पूर्वीची पत्रकारिता मी ज्यावेळी सुरू केली 92 साली, त्यावेळी मर्यादित वृत्तपत्र होती, हा. अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील अशी. हा. त्या म्हणजे 92 साली एक साधारण माझ्या माहितीप्रमाणे 7 मराठी फक्त वृत्तपत्र होती, इंग्रजीमध्ये 3 होती, 3 ते 4, आणि हिंदीमध्ये 2-3च होती. त्यावेळेला कसं होतं, पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये समन्वयाचं साधन म्हणजे कसं की आपले सोर्स आणि टेलिफोन एवढेच पर्याय होते. टेलिफोन सुद्धा त्या काही मोबाईल नव्हते, त्यामुळे ती खूप मर्यादा होती. आणि अशा वेळी रिपोर्टर होता तो प्रत्यक्ष जागेवर जाऊन आम्हाला ते रिपोर्टिंग करावं लागायचं. आता मला आठवतं, मी 92ला सुरू झाल्यानंतर बॉम्बस्फोट झाले, दंगल झाली होती डिसेंबर महिन्यात 92ला. त्यानंतर 93ची जी बॉम्बस्फोट झाले, त्यावेळी वराडीची जी घटना घडली, तिकडे मी स्वतः गेलो होतो, प्लाझाला गेलो होतो स्वतः. त्यानंतरचं पुढचं जे म्हणजे असे बरेच, त्यानंतर माटुंग्याचा एक बॉम्बस्फोट झाला, तिथे सुद्धा गेलेलो. हे झालं दुर्घटनांचं. परंतु बाकीचे काही महत्वाचे इव्हेंट असायचे, तर त्यावेळेला स्वतः तिथे जागेवर जाऊन तिथल्या लोकांशी बोलून तिथलं प्रत्यक्ष वस्तुस्थिती जाणून घ्यावी लागायची. त्यानंतर परतण्याच्या वेळेस सुद्धा त्यावेळेला साधनं मर्यादितच होती, म्हणजे तशी आव्हानं होती पत्रकारिता करताना, पण त्याच्यात विश्वासार्हता अधिक होती, कारण लोकांपर्यंत इतर कोणतंही कम्युनिकेशनचं साधन नव्हतं. जसं आज आपण बघतो डिजिटलायझेशनच्या क्षेत्रात, आज आता एखादी घटना कुठे जगाच्या कोपऱ्यात घडली तरी आपल्याला लगेच ती इंटरनेटवर म्हणा किंवा आपल्या सोशल मीडियावर लगेच ती कळू शकते, ब्रेकिंग न्यूज कळू शकते. पण अशाने काय झालेलं आहे की याच्यामुळे आपल्याला जी माहिती आहे ती माहिती सत्य आहे की नाही हे तपासण्याचं भान कोणी ठेवत नाही, तर ते आता ठेवलं पाहिजे एखाद्या बातमीचा पुढे प्रचार करताना. त्यामुळे एखादी चुकीची बातमी व्हायरल झाली तर ती सगळी लोकांपर्यंत चुकीचीच पोचते. आणि याच्यात अजून एक धोका असा आहे की पहिल्यांदा आपण जी बातमी ऐकतो त्यानंतर ती असत्य बातमी सुद्धा सत्य आहे हे मनाला पडता समजून घ्यायला सुद्धा अवघड जातं. नाही, आपण ते ऐकलं होतं, पहिला जो इम्पॅक्ट असतो तो महत्वाचा असतो. तर ह्या थोड्या गोष्टींना पाहिलं पाहिजे की बातमी देताना ते व्यवस्थित दिली पाहिजे. आणि डिजिटलायझेशनचं क्षेत्र हे तसं खूप उपयुक्त आहे, पण त्याचा योग्यरित्या वापर झाला पाहिजे. म्हणजे ब्रेकिंग न्यूज असो, काही असो, आणि अधिकाधिक स्कोप आहे त्याच्यामध्ये, अधिक सविस्तर बातमी देणं, त्याचं विश्लेषण देणं, त्या अनुषंगाने लोकांपर्यंत योग्य माहिती किंवा संदेश पोहोचवणं ते पाहिलं गेलं पाहिजे. पूर्वीच्या काळात त्यासाठी आम्ही खूप म्हणजे दक्ष असायचो, संवेदनशील असायचो, तेच इथे सुद्धा झालं पाहिजे आजच्या काळात.
पण प्रिंट मीडियामध्ये जर तुम्ही इतक्या सगळ्या लोकसत्ता नवशक्ती सकाळमध्ये लिहिलेलं आहे, तर आता इलेक्ट्रॉनिक मीडिया आल्यामुळे थोडा प्रिंट मीडिया मागे पडलाय, किंवा आता कोविडमध्ये सुद्धा लोक पेपर घ्यायला घाबरायचे, आपल्या घरात पेपर नको असं कोविडचा प्रादुर्भाव होईल या अनुषंगाने. तर इलेक्ट्रॉनिक मीडियामुळे प्रिंट मीडिया, पण काही लोक अशी पण आहेत की ज्याला सकाळी चहा आणि पेपर हा हवाच, त्याशिवाय त्यांची सकाळच होत नाही, म्हणजे आपल्या कामाची सुरुवातच पेपर वाचल्याशिवाय होत नाही, असाही एक वर्ग आहे. म्हणजे आपण बघू, तरुण पिढी नसेल कदाचित, पण तरी सुद्धा असा एक वर्ग आहे. तर इलेक्ट्रॉनिक मीडियामुळे प्रिंट मीडियावर काय प्रभाव पडला आहे त्याविषयी थोडंसं सांगा. इलेक्ट्रॉनिक मीडियामुळे काय झालेलं आहे की बातमीची जी घटनेचा जो प्रसंग आहे किंवा ती घटनेची माहिती तत्काळ मिळते, त्यामुळे लोकांना लगेच तो प्रसंग समजतो किंवा ती घटना समजते. हा इलेक्ट्रॉनिकचा फायदा आहे. प्रिंट मीडियाला ती मर्यादा आहे. काय प्रिंट मीडिया दुसऱ्या दिवशी सकाळी त्या विषयाची बातमी देतो. परंतु प्रिंट मीडियामध्ये असं करता येईल, म्हणजे एक त्याचा सकारात्मक ही बाब अशी आहे की दुसऱ्या दिवशी ती बातमी सविस्तर असते आणि त्याचं थोडं अनालिसिस पण असतं. त्या बातमीमागची बातमी त्यांना सांगता येऊ शकते किंवा लोकांपर्यंत त्या बातमीमागे त्यांनी काय विचार केला पाहिजे अशी एक माहिती त्यांना देता येऊ शकते. हो, आणि लिखित स्वरूपात असल्यामुळे ते ऑथेंटिक आहे. हो, पुरावा म्हणून आपण त्याचा उपयोग अगदी करू अगदी शकतो. तो सुद्धा आहे. आणि इलेक्ट्रॉनिकला कसं एखादी बातमी चुकली तर ते डिलीट करतात किंवा समजा ती वेबवरून पोर्टलवरून काढू शकतात. तसं प्रिंट मीडियाला नसतं. त्यामुळे त्यामुळे प्रिंटची जबाबदारी आणि त्याचं महत्व अजूनही आहे. आता तुम्ही म्हणता की नवीन पिढी विषयीचं, नवीन पिढी थोडी ह्या सगळ्या डिजिटलायझेशनच्या जास्त मागे असल्यामुळे त्यांचा प्रभाव थोडा प्रिंट मीडियावर होतोय. परंतु असाही वर्ग आहे की प्रिंट मीडियाने सुद्धा काय केलेलं आहे की त्यांचे ते अंक आहेत ते पीडीएफ स्वरूपात ते नेटवर वगैरे देतात. त्यामुळे त्याचेही वाचक वर्ग तसा जगभर वेगवेगळ्या ठिकाणी आहे आणि बऱ्यापैकी आहे. म्हणजे तुर्तास थोडं म्हणजे तितकंसं घाबरण्याचे कारण नाही, पण भविष्याचे धोके ओळखून बदललं पाहिजे त्या अनुषंगाने. त्यासाठी सगळ्यांनी विचार करून काय करता येऊ शकतं, प्रिंट मीडियाला अधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी कसं आकर्षित करता येईल याविषयी उपाययोजना शोधल्या पाहिजेत. मॅडम, तुम्ही अर्थनीती या मासिकाच्या प्रकाशिका आहात, तर अर्थनीती या मासिकाचं नेमकं काम कसं आहे त्याविषयी जाणून घ्यायचं आहे, आणि रामचंद्र प्रतिष्ठानविषयी थोडंसं सांगा. अर्थनीती मासिकाला पण आता एक 12-13 वर्ष झाली. आम्ही म्हणजे जे आर्थिक घटना, म्हणजे इतर जसं सर म्हणाले तसं आर्थिक विषयाचे पेपरांमध्ये वगैरे येतच छापून, पण काही छोट्या छोट्या गोष्टी असतात, गावागावातल्या असतात किंवा त्या गावापर्यंत इथल्या म्हणजे शहरी भागातल्या ज्या गोष्टी आहेत आर्थिक विषय त्या गावापर्यंत पोहोचल्या पाहिजेत. तर त्या दृष्टीने आम्ही हे मासिकाची म्हणजे संकल्पना आम्ही सुरू झाली. आणि आमचा म्हणजे जो वाचक वर्ग आहे म्हणजे अगदी नंदुरबाग मधून पण आम्हाला लेख तर येतात, त्याची आम्ही म्हणजे विचारणा करतोच, पण आमचं जे मासिक आहे तिथपर्यंत जातं. त्यांचे म्हणजे तिथलेही वर्गणीदार आहेत, म्हणजे जळगाव आहे, अनेक खेड्यापाड्यातले, धुळे, परत औरंगाबाद इथलेही आहे, सातारा वगैरे, तर इथले पुण्याकडचे तर आहेतच, कोकणातले आहेत. तर अशा प्रकारे म्हणजे आमचं म्हणजे हे मासिक तिथपर्यंत आमचं पोहोचलेलं आहे. आणि रामचंद्र प्रतिष्ठान म्हणाल तर जसं सरांनी सांगितलं तशी आम्ही 2011 पासून सुरुवात झाली आहे. आपली स्थापना झाली. रजिस्ट्रेशन आमचं 2012 मध्ये झालं. आणि इथं अनेक उपक्रम हाताळत असताना आम्ही विचार केला की हे म्हणजे बंदीवानांपर्यंत आपण म्हणजे कसं त्यांचे विचार किंवा त्यांची कशी त्यांची मनाची अवस्था आहे हे जाणून घेण्यासाठी मग आम्ही हा एक तिथल्या व्यासपीठ सुरू केलं. निबंध स्पर्धे थ्रू आम्हाला त्यांच्या मानसिक स्थिती समजली आहे. आणि तत्पूर्वी आम्ही त्यांच्यापर्यंत ग्रंथसंपदा पुस्तका स्वरूपात आम्ही सगळ्या ठिकाणी वितरित केली की आधी म्हणजे निबंध लिहिण्यासाठी त्यांच्याकडे काहीतरी एक म्हणजे ऐवज हवा. मग आम्ही म्हणजे काही 1 महिना आधी सगळीकडे आम्ही पुस्तकं आम्ही पोहोचवली वेगवेगळ्या विषयाची. आणि मग आम्ही त्याच्यातनं असं ठरवलं की आम्ही सुरुवातीला देशभक्तीपर निबंध स्पर्धा घेतली आणि त्याला आम्हाला उत्तम प्रतिसाद मिळाला. आम्ही ज्या पुस्तकांचं वाटप केलं होतं त्याच्यावर त्यांनी अगदी विचार विमर्श करून त्याच्यावर त्यांनी त्यांचे विचार मांडले. अनेक आता जसं तुम्हाला माहिती आम्ही म्हणजे सुरुवातीला आम्हाला फक्त 7 ठिकाणी म्हणजे अनुमती मिळाली होती. त्या दृष्टीने आम्ही मग तो सुरू केला उपक्रम. आणि आमचं पहिल्या वर्षातला अनुभव आणि आमचं सगळं काम बघून आम्हाला पुढच्या वर्षी 12 मग नंतर 17 आता आम्ही बहुतेक 21 ठिकाणी आम्ही हा स्पर्धा घेत आहोत या वर्षी.
सर्व मध्यवर्ती कारागृह हा, आणि जिल्हा हा, विशेष हा. कारागृह हा अशा डिस्ट्रिक्ट ठिकाणी लेवल चाललेलं आहे. सगळीकडून आहे नक्कीच. आणि याच कारागृहांच्या विषयी आणि सगळं तुमचं कार्य जाणून घेणार आहोत. एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि आपली ही चर्चा अशीच सुरू ठेवूया. आज आपल्याकडे अशोक शिंदे सर जे ज्येष्ठ पत्रकार म्हणून कार्यरत आहेत आणि नयना शिंदे मॅडम ज्या सामाजिक कार्यकर्त्या म्हणून आज आपल्याला दोन्ही छान पाहुणे लाभलेले आहेत. एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि पुन्हा भेटूया. आणि आज आपण अशोक शिंदे आणि नयना शिंदे या दाम्पत्याशी संवाद साधतो आहे. दोघेही समाजकार्यात आणि पत्रकारितेमध्ये कार्यरत आहेत. मला एक मगाशी बोलताना विचारायचं असं होतं की अर्थनीती हे तुमचं मासिक झालं, पण आपल्याकडे व्यापारी मित्र किंवा दिवाळी अंक असे आणि कॉमर्सशी रिलेटेड बरेच अंक निघत असतात. तर अर्थनीतीचं काय वेगळेपण आहे त्याविषयी थोडंसं सांगा. आणि अशा प्रकारची मासिकं, कारण दिवाळी अंक सुद्धा आता फार डिजिटल झाले आहेत आणि दिवाळी अंक वाचणारा सुद्धा वाचक वर्ग कमी झालाय. असं असताना तुम्ही इतकी वर्ष सस्टेनेबिलिटी ठेवलेली आहे, त्याविषयी थोडंसं जाणून घ्यायचं. मला सांगायला अभिमान वाटेल की अर्थनीती मासिकाने आता 25व्या वर्षात पदार्पण केलेलं आहे. वा. ऑगस्ट 2000 सालापासून हे मासिक सुरू आहे. आता हे सुरू करण्याची कल्पना अशी सुचली की त्या काळामध्ये मराठी विषयामध्ये आर्थिक माहिती देणारं किंवा आर्थिक साक्षर करणारं असं नियतकालिक त्या काळात नव्हतं. नंतरच्या काळात मात्र काही दैनिकांची आणि इतरांची आर्थिक विषयक नियतकालिका आली. परंतु मला सांगायला अभिमान वाटतो की आम्ही 25 वर्ष सलग म्हणजे नियमितपणे तो अंक प्रकाशित करतोय आणि आमचा वाचक वर्ग हा प्रचंड विखुरलेला आहे. आणि शासकीय मान्यताप्राप्त जी ग्रंथालय आहेत ती संपूर्ण ग्रंथालय आमचे वर्गणीदार आहेत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील. म्हणजे अगदी चांद्यापासून बांद्यापर्यंत म्हणतो तसं अगदी नागपूर अमरावती पासून ते इकडे पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, कोकणात. आणि त्यांना हे मासिक इतकं म्हणजे प्रभावित झालेले आहेत आणि त्यांना अशी सवय लागलेली आहे की ते मासिक मिळालं नाही तरी त्यांचा फोन येतो आणि त्याप्रमाणे विचारणा होते. त्यांच्याकडून लेख येतात, एखाद्या विषयावर अजून त्यांना सविस्तर माहिती हवी असते. म्हणजे आमचा जो संवाद आता वाचकांशी चांगल्या प्रकारे होत असतो आणि एक नातं जोडलं गेलेलं आहे. आणि आर्थिक विषयावर त्यांना अगदी सोप्या भाषेत आणि व्यवस्थित माहिती देण्यासाठी आम्ही त्यांच्यामध्ये कार्यरत आहोत. मॅडम, तुम्ही अनुवाद, मुद्रण, ग्रंथ वितरण म्हणजे ह्या सगळ्या पुस्तकांशी रिलेटेड पुस्तकांच्या जगात असता. किती सुंदर आहे ना, कारण हल्ली फार असं माणसं मिळत नाहीत जे पुस्तकांच्या विश्वात रमलेली असतात. माझं पुस्तकांशी फार जवळचं नातं आहे, प्रेम आहे, म्हणून फार उत्सुकता आहे. हे सगळं आता सध्या पुस्तकं घेणं, विकत घेणं आणि ती वाचणं आणि लायब्ररी वाचनालयात जाऊन वाचणं हा फार थोडा वाचकांची संख्या घटलेली आहे असं आपण म्हणतो. तर सध्या स्थिती कशी आहे साहित्य विश्वामध्ये त्याविषयी तुमच्या थोडं मार्गदर्शन सांगा. हो, हे मान्य आहे की डिजिटलायझेशनमुळे किंवा मोबाईल या आपल्या हातातल्या एका यंत्रामुळे काही फरक पडला आहे. पण त्याला पण लिमिटेशन्स आहेत. पुस्तक कसं आपण कधीही झोपून कधीही केव्हाही हातात घेऊन ते वाचू शकतो हवं ते पान उघडून. तर थोडे आहे लिमिटेशन्स. आणि आहे बराच असा वाचक वर्ग आहे की ज्यांना पुस्तक हातात घेऊनच वाचायला आवडतं. ते एक तो वेगळाच अनुभव असतो. मला पुस्तकासारखा मित्र नाही असं आपण म्हणतो. आणि शासकीय स्तरावर पण आता पुस्तकाचे गाव म्हणा किंवा मुद्रित पुस्तकांना प्रोत्साहन दिलं जाते की अधिकाधिक विद्यार्थ्यांनी त्याच्यात रमावं. म्हणजे यंत्राला थोडं मागे ठेवून किंवा जास्त सवय त्यांना लागू नये. तर त्या दृष्टीनेच हा प्रयत्न आहे. आणि खरंच, आणि मोबाईलवर पुस्तकं वाचून डोळ्यांचा नंबर वाढतो आणि त्याचे दुष्परिणाम बरेच आहेत. आणि तो जो पुस्तकाचा वास घेणं, पुस्तकाला स्पर्श करून ते पुस्तक वाचणं हा जो आनंद आहे तो आपण ते मोबाईलमध्ये नाही मिळू शकत, नाही का? अगदीच. म्हणजे इथे मला सांगावं वाटतं, अर्थनीती जे आमचं मासिक आहे त्याची विचारणा अनेक कॉलेज इन्स्टिट्यूट मधून पण होते. अच्छा. म्हणजे तिथे पण आमचे वर्गणीदार आहेत ते कॉलेजेस. अच्छा. आणि विद्यार्थ्यांपर्यंत ते तसंच म्हणतात की तुम्ही अंक पाठवत. आता जरी डिजिटलायझेशन वेबसाईट वगैरे असली, ब्लॉग असली तरी देखील त्यांना मुद्रितच हवंय. नक्कीच. आणि आता मी ते कारागृहांच्या तुमच्या सगळ्या कार्याकडे वळते. नेमकं ही संकल्पना कशी सुचली आणि कोणाला सुचली त्याविषयी? ही संकल्पना या नयना शिंदेंनाच सुचली. आमच्या संस्थापिका आहेत त्यांना. त्यांच्या मनात तो विचार आला 2017च्या सुमारास की कारागृहातील जे बंदिवान आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आपण वाचतो. बाबा हा अधिकारी कारागृहात केला, हा डॉक्टर कारागृहात केला, प्राध्यापक केला. त्यानंतर वेगवेगळे म्हणजे जी चांगली माणसं असतात ते वेगवेगळे काही गुन्हे करून किंवा समजा काही त्यात अडकून किंवा एखाद्या प्रसंगाला ते बळी पडून तो झालेला असतो तो कृती. पण त्यामुळे त्यांच्याकडची जी बुद्धिमत्ता आहे किंवा त्यांचं जे कौशल्य आहे ते संपून जातं पूर्णपणे. आणि ते एक आपली समाजाची जी संपदा आहे ती आपण वाया घालवतो. त्यांच्याकडून गुन्हा होतो, ते शिक्षा भोगतात, त्याचं प्रायचित्त होतं. परंतु ते परत आल्यानंतर
ते पूर्णपणे त्या नैराश्यत असतात आणि त्यांना समाजाच्या बहिष्कार होण्याची भीती असते, त्यामुळे हा. ते संपूर्णच जातात जवळपास अच्छा. पूर्णपणे. त्यामुळे त्यांना नैराश्यातून बाहेर काढणं, त्यांच्याकडे जे कौशल्य आहे ते कौशल्य एक प्रायचित्त म्हणून तुम्ही समाजासाठी स्वतःसाठी उपयोगात आणा आणि तुम्हाला जेवढं झेपेल जमेल तसं समाजाची सेवा करा आणि देशाची अप्रत्यक्ष सेवा करा. असं करून ते मनुष्यबळ आणि त्यांचं कौशल्य पुन्हा पूर्ववत कार्यरत करण्यासाठी हा एक प्रयत्न आहे. आणि जे समजा चुकीच्या मार्गाला गेलेले आहेत त्यांना सुद्धा एक सुधारण्याची संधी मिळते, त्यांना एक आधार मिळतो, मानसिक आधार मिळतो की बाबा जेणेकरून आपण पुढे गेलं पाहिजे, आपण ह्या लाईफ संपलं नाही, आपलं नवीन लाईफ जीवन सुरू झालेलं आहे, या विचारातून त्यांनी प्रवृत्त होऊन एक काहीतरी करावं, हा त्या मागचा हेतू आहे. कैदी आणि स्त्री कैद्या त्यांच्याविषयी मी तुम्हाला विचारेन मॅडम, कारण स्त्री म्हणजे परिस्थिती असते आणि खरं पुरुष सुद्धा नाही, परिस्थिती येते माणसावर आणि म्हणून माणूस तशा त्या वाटेकडे वळतो. तर स्त्री कैदी जर थोड्या कमी प्रमाणात असतील नाही का, तुमचा कसा अनुभव होता स्त्री कैद्यांशी तुम्ही जेव्हा पहिल्यांदा संवाद साधलात तेव्हा? हो, तुम्ही म्हणालात तसं स्त्री कैदींची संख्या कमी आहे, पण आहे. आणि म्हणजे त्या कधी कधी असं होतं की त्या म्हणजे डायरेक्ट कोणत्याही गुन्ह्यामध्ये अडकल्या, कधी कधी अप्रत्यक्षपणे असतात, कधी म्हणजे त्याचे अनेक कारणं आहेत. बळी होतात. तर अनेक कारणं आहेत त्याची. तर त्यात म्हणजे आपण आता म्हणजे तेवढा डिटेल नाही सांगता येणार, पण म्हणजे मला हे जाणवलं की जेव्हा एखादी स्त्री कारागृहात जाते किंवा तिच्यावर एखादा म्हणजे असं गुन्हेगारीचा एक शिक्का बसतो, तेव्हा तिला म्हणजे पहिली सुरुवात तर तिच्या घरापासून होते. म्हणजे कित्येक म्हणजे या स्त्रिया म्हणजे व्यक्त झाल्या आहेत, मुली स्त्रिया, की ते म्हणतात की म्हणजे त्यांना समाज हा दुसरा म्हणजे घटक आहे, पण स्वतःच्या फॅमिलीतूनच म्हणजे त्यांना सपोर्ट मिळणं किंवा त्यांना एखादी मदत मिळणं तिथून सुरुवात होते, ते मिळत नाही आणि त्या खूप म्हणजे त्यांना खूप दुःखी आणि नैराश्यात जातात त्या. आणि पण मला हे सांगावंसं वाटतं की शासनाचे अनेक उपक्रम आहेत यांच्यासाठी पण, त्यामुळे त्यांची म्हणजे त्या कुठेतरी इन्व्हॉल्व्ह होतात, त्यामुळे म्हणजे कुठेतरी त्यांना एक आधार मिळतो असं मी म्हणेन. अनेक ऍक्टिव्हिटीज आहेत त्यांच्यासाठी आणि आमची ऍक्टिव्हिटी ही त्याच म्हणजे ह्याच्यामध्ये मोडते, पण मग अशा ऍक्टिव्हिटीतून त्या एक्सप्रेस होतात, त्यांना बोलायला व्यासपीठ मिळतं. आणि आम्ही जी पुस्तकं त्यांना दिलेली आहेत त्यातून त्यांचं वाचन झाल्यानंतर कित्येक जणींचं असं म्हणणं आहे की म्हणजे म्हणजे आम्ही अनेक देशभक्तांच्या क्रांतिकारकांची पुस्तकं दिली, ते वाचून त्यांचं असं म्हणणं आहे की हे वाचल्यामुळे आम्हाला असं वाटतं की त्यांनी कितीही विपरीत परिस्थितीमध्ये त्यांनी सत्व सांभाळून ठेवलं आणि ठीक आहे आम्हाला तर आहे मदत, जसं आता म्हणजे कारागृहामध्ये म्हणा, शासनाची म्हणा कोण, तर ह्याच्यातनं म्हणून आमचे जे नैराश्य किंवा काही जणांचे आत्महत्येचे विचार होते किंवा एकदम त्या म्हणजे खचून गेल्या होत्या, तर त्यातनं त्यांना थोडी तरी म्हणजे काय म्हणतात ना गवताच्या काडीचा त्यांना आधार मिळाल्यासारखा आहे. आणि अनेक जणींना आम्ही मग समुपदेशन पुढे म्हणजे पुढची पायरी समुपदेशन आहे, तेही आम्ही जातो जिथे जसं आम्हाला बोलावणं येतं त्याप्रमाणे. आणि खूप अनेक जणींचं असं म्हणणं आहे की आम्ही आता ह्या सगळ्या गोष्टीतनं आम्हालाही वाटतं काहीतरी समाजासाठी करावं, तर त्या निश्चितच त्याच्यामध्ये भाग घेण्यात आता तयार झाल्या आहेत. नक्कीच, कारण काय ह्या ज्या स्त्रिया असतात ते त्यांच्याकडे वेगवेगळे कलाकुसर पण असते, काही विकतात, छान छान असं पेंटिंग्स करतात किंवा कशिदे तयार करतात, आणि जे आपल्या सीमारेषेवर असतात त्या जवानांसाठी त्या राख्या सुद्धा सुंदर सुंदर बनवतात. म्हणजे मी पण एकदा कार्यक्रमाच्या माध्यमातून कारागृहातल्या लोकांसमोर गेले होते, तेव्हा त्या राख्या बनवून देणं सीमारेषेवर हे किती, आणि त्या कैद्यांना किती असं छान वाटतं की आपल्या राख्या सीमारेषेवर जवान घालतात. तर आणि अजून एक मला सांगायचं वाटते, जे आता अनेक कारागृहांमध्ये कारखाने आहेत, अनेक म्हणजे कलाकुसरीच्या गोष्टी आहेत, अनेक म्हणजे कामाच्या अशा खूप गोष्टी तिथे बनवल्या जातात, म्हणजे त्यांचं मनुष्यबळ तिथे वापरलं जातं आणि तिथे त्यांना म्हणजे हा एक इन्कम सोर्स पण आहे. तर त्या दृष्टीने पण म्हणजे त्यांना फॅमिलीला म्हणजे हातभार लावायला मिळतो असं आहे. कधी कधी म्हणजे 6 वर्षापर्यंतच्या मुलांबरोबर तिथे त्यांना तिथे सोय असते त्यांना तिथे राहण्याची, तर त्यासाठी म्हणजे ते एक त्यांना थोडंसं एक आधार भेटतो की तू कुठेतरी ओलावा मिळतो त्यांना तिथे, असं आहे. आणि मग अशा प्रकारे जसं सांगितलं इतर ऍक्टिव्हिटीज आहेत, हे अशा उपक्रमातनं त्यांचं म्हणजे
असं जीवन त्यांचं तिथे चालू आहे असं. हा, नक्कीच. सर, मला असं विचारायचं आहे की बंदिवानांसाठी तुम्ही कार्यक्रम हे करतातच आहे, पण तरी सुद्धा कैद्यांच्या फॅमिलीजचं सुद्धा काउन्सिलेशन होणं गरजेचं आहे. कारण कारागृहातनं सुटका झाल्यानंतर त्यांना परत समाजामध्ये समाविष्ट करून घेणं, तर समाजाचं सुद्धा एक त्यांना सुद्धा प्रशिक्षण दिलं गेलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं का? आणि तशा पद्धतीने तुम्ही काही कार्य करता का? आता आमच्याकडे एक उदाहरण देता येईल. आम्हाला एक जिल्हा कारागृहामध्ये कपल भेटलं होतं. तर त्यांचं कसं होतं की त्या दोघांनाही तुरुंगात जावं लागलं होतं एका प्रकारानं. सुशिक्षित होते ती मंडळी, पण त्यांची एक कंपनी होती, त्या कंपनीत मधल्या काही कारण तक्रारीमुळे वगैरे जावं लागलं. आणि त्यांना एक एकुलता एक मुलगा होता. तर जसं तुम्ही म्हणाला कुटुंबाची काय अवस्था होती, तर तो एकुलता मुलगा एक म्हणजे माध्यमिक शाळेतच शिकत होता. त्याच्यावर त्याचा फार परिणाम झाला. एकतर त्याला कसं कळलं, म्हणजे माझे आई वडील अशा ह्याच्यात गेल्यामुळे त्याच्यावर परिणाम झाला. पुन्हा त्याला राहण्याची व्यवस्था कुठेच नव्हती, म्हणजे नातलगांमध्ये त्याला जमलं नाही. मग ते मावशीकडे राहत होता. मावशीचं मग तिला लक्ष देता आलं नाही. मग तो हुशार मुलगा नैराश्यात गेला आणि अंमली पदार्थाच्या मागे लागला. खूप त्रास झाला. आम्हाला असे काही नमुने म्हणजे उदाहरणं भेटतात. आता त्या मुलाचं मग आम्ही समुपदेशन केलं. आमच्या एक समुपदेशिका आहेत, राष्ट्रपती पदक विजेत्या मॅडम शोभा नाकरे. तर त्यांना आम्ही समुपदेशन करायला सांगितलं. मग ते बरेच आम्ही त्याच्यावर उपचार केल्यानंतर मग तो आता पूर्ववत झाला. आणि दुसरं असं आहे की जे कुटुंब जे आहे त्यांची दुसरं एक उदाहरण देता येईल की कोल्हापूर मधला एक कैदी होता. तर त्याची मुलगी पण लहान होती. मग तिच्या लग्नाची समस्या निर्माण झाली. तिचे लग्न करण्यापासून पुन्हा ते काय खर्च करण्यापासून अशी सगळी व्यवस्था मग आम्हाला ती करावी लागली. त्यानंतर बऱ्याच जणांचे आम्हाला संपर्क येतात, म्हणजे परस्पर करतात त्यांची मुलं वगैरे, की तुम्ही आम्हाला असे शाळेसाठी शिक्षण शिष्यवृत्तीसाठी मदत करा. मग आम्ही त्यांचा शिक्षणाचा खर्च करतो त्या वर्षाचा. पुन्हा काही कैदी आम्हाला पत्र लिहितात. मग त्यांची जी मुलगी असेल शिकलेली का मुलगा, तर त्यांना आम्ही स्किल डेव्हलपमेंटचा कोर्ससाठी आम्ही मदत करतो. मग ते मुली शिकतात त्याप्रमाणे. आणि मग स्किल डेव्हलपमेंटचं म्हणजे असतं ते शुल्क आम्ही भरतो आणि त्याप्रमाणे त्यांचं पुढे मग ते स्वतःचा मार्ग निवडतात. असे बरेच प्रमुख. काही जणांना कुटुंबात एवढे हे असतं की त्यांची चुकी नसताना त्यांना जामिनासाठी लिगल मदत म्हणजे कायदेशीर मदत द्यावी लागते, तर ती आम्ही मिळवून देतो. अशी बरीच उदाहरणं आहेत की आम्ही ते नंतर त्यांच्या कुटुंबियांसाठी करत असतो त्या पद्धतीने. पण तरी सुद्धा कैदी एकदा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. कारण एकदा कैदी एकदा चूक झाली की ती चूक तो परत करत नाही. त्याच्यामध्ये परिवर्तन तुमच्या माध्यमातून घडून आणण्याचा अगदी नेमका आमचा हाच प्रयत्न आहे. म्हणून महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाचं जे कारागृह प्रशासन आहे त्यांनी आम्हाला यासाठी नेहमी सहकार्य केलंय आणि प्रोत्साहन दिलेलं आहे की हा प्रयोग अधिकाधिक जणांपर्यंत पोहोचवा तुम्ही. जसं मॅडमनी सांगितलं की सुरुवातीच्या पहिल्या वर्षात आम्हाला 7 कारागृह होती, आज ती 21 कारागृह झालेत. त्यात सगळे मध्यवर्ती कारागृह आहेत. अगदी येरवड्यापासून ते पूर्ण सगळेच मध्यवर्ती कारागृह म्हणजे सेंट्रल जेल आहेत. तर आमचा हाच उद्देश आहे. जसं तुम्ही म्हणालात की हे जे बंदिवान आहेत आणि त्यांना पुढचे जे नैराश्य येतं किंवा बहिष्कार टाकल्यामुळे जो काही समस्या निर्माण होते त्यातून बाहेर काढणं. कारण ते तर एक त्यांनी तशी मानसिकता ठेवलीच पाहिजे की आपल्याला समाजाकडून कदाचित वागणूक अशी मिळू शकते, पण आपण असं काही कार्य करावं की उद्या ह्याच मंडळीने आपल्याशी संपर्क साधला पाहिजे, आपल्याशी नातं जोडलं पाहिजे. ही एक आपल्याला संधी आहे स्वतःलाही सुधारण्याची आणि त्याचबरोबर लोकांना एक आपल्याबद्दलची त्यांच्या मनातली प्रतिमा उंचावून देण्याची. तर त्यानुसार आपलं जे कौशल्य आहे, आपण ज्या क्षेत्रात काम करत होता किंवा करत आहात त्याच्यातच अधिक तुम्ही जोमाने काम करा. लोकांना सहकार्य करत राहा, मदत करत राहा. आपोआप तुमचा दृष्टिकोन बदलेल. तुम्ही सन्मानाने जगू शकाल. लोकांनाही तुमच्या मनामध्ये एक चांगली भावना तुमच्याबद्दल आदराची होऊ शकेल. तर हे तुम्ही केलं पाहिजे असा आमचा आग्रह असतो आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करतो त्यांच्या. आणि समुपदेशनातून हेच सांगतो आणि त्यांना हेही सांगतो की तुम्ही काही केलं तर आम्हाला नक्की कळवा. आमचा सदैव पाठिंबा आहे तुम्हाला, आमचंही प्रोत्साहन आहे असं आम्ही त्यांना प्रेरित करतो. मग ते लागतात त्याप्रमाणे तयारीला आणि त्याचे परिणाम चांगले येत आहेत प्रशासनाला. त्यांचे फीडबॅक असल्यामुळे ते सुद्धा प्रशासन या विषयावर खूप आनंदी आहे. खूप छान कार्य करताय. पण काय आपल्या समाजामध्ये जशी सत्प्रवृत्तीची माणसं असतात तशा दुष्प्रवृत्तीची सुद्धा माणसं असतात. तर तुम्हाला मॅडम कधी भीती वाटली का कारागृहात जाताना, किंवा कसा कैदी असतो तो पुढे आपल्याकडे कसा रिॲक्ट होईल? कारण चांगलं काम हे वाखाणलं जात नाही, फार कमी लोक वाखाणतात. चांगल्या कामाची कधी स्तुती होत नाही, पण तुम्ही जर वाईट काम केलं आणि ते तर त्याची अशी भीती असते की ते परत रिफ्लेक्ट होईल. तुम्ही जर समाजाला चांगलं सुधारवायचा प्रयत्न करत असाल तर समोरचा कैदी तो कसं घेईल की कशाला आम्हाला या शिकवायला आल्या, असं पण थोडंसं त्यांच्या मनात असतं. तर कधी तुम्हाला हा
सगळ्या, आणि बापरे मी तर नावं वाचूनच मला भीती वाटली, दडपून गेलं मन. तर येरवडा वगैरे, कारण हे भयंकर कैदी तिथे ठेवले जातात, म्हणजे असे भयंकर गुन्हे करणारे कैदी. तर कधी कैद्यांसमोर जाताना तुम्हाला, म्हणजे तुम्ही प्रत्यक्ष समोर जाता की तेव्हा भीती वाटते का तुम्हाला? हो, अगदी म्हणजे अगदी पहिल्यांदा हा आता मी ठिकाण नाही म्हणजे हा. पहिल्यांदा जाताना आम्ही कसं असतं तिथे आत जाताना आपल्याला काहीही घेऊन जाता येत नाही. आपले हा. सगळे सेफ्टीसाठी म्हणा किंवा आपलं आयडेंटिटी पण नसते तिथे, सगळं जमा करून आपल्याला आतमध्ये प्रवेश मिळतो. तर अगदी पहिल्या वेळेला मला असं वाटलं होतं, पण तिथे पोहोचल्यानंतर माझी ती भीती निघून गेली. कारण तिथे म्हणजे मला अगदी खरं सांगायचं तर गुन्हेगार असं प्रवृत्ती असं दिसतच नव्हतं. कारण तिथे आतमध्ये गेल्यानंतर नक्कीच त्यांना पश्चाताप होतोच, म्हणजे माणूस आहे तो शेवटी. आणि मग त्यांचे रिॲक्शन्स, उलट त्यांना कोणी आलं बाहेरनं की इतका आनंद होतो. त्यांना व्यक्त व्हायचं असतं, काहीतरी सांगायचं असतं स्वतःबद्दल, तर ते नक्कीच सांगत असतात की किंवा कसं त्यांचं म्हणजे घरातून कशी प्रतारणा होते. म्हणजे तसं तुम्हाला सांगितलं तसं इथपासून ते त्यांना बाहेर जायचं आहे, तर मग काही आता शेवटी सगळे नियम कायद्याप्रमाणेच होणार ते, तर त्यात त्यांना काही अडचणी येतात, मग त्या सांगत असतात. मग आपल्याला जसं जमेल तसं आम्ही मदत करतो. मला एक आवर्जून असं गोष्ट सांगायची आहे. आम्ही आता हा आमचा 5-6 वर्षाचा प्रवास आहे. त्यात आम्हाला फुलं देण्यापासून, म्हणजे तिथे बाग असते त्याच्यातनं फुलगच्छ देतात आम्हाला बनवून. ते त्यांनी जे कमवलेले असतं ना त्याच्यातनं आम्हाला चहा देणं, सरबत देणं, एखादं फळ देणं, ते इथपासून ते काही महिलांनी मला एकदा मेहंदी काढलेली आहे, एकदा माझी सुंदरशी ती सागर वेणी असते वेणी घातलेली आहे. इथपर्यंत ते म्हणजे त्यांनाही हवं असतं त्यांचं, म्हणजे कोणीतरी त्यांच्या प्रेमात सहभागी होण्यासाठी असं. तर खूप आम्हाला चांगले अनुभव आले. आणि तिथे गेल्यानंतर अगदी म्हणजे असं वाटतच नाही की हे कारागृह, जेव्हा आपल्याला असं बाहेर वाटतं, पण तिथल्या माहोलमध्ये गेल्यानंतर असं वाटत नाही. प्रत्येक जणी म्हणजे हसत खेळत काही त्यांचे अनुभव सांगत असतात. आणि असे ती आमची स्पर्धा चालू असते. स्पर्धा झाल्यानंतर चालू असताना आम्हाला असं म्हणत असतात, आम्ही त्यांना वेळ दिलेला असतो ना 1 तास, नाही थांबा आम्हाला काहीतरी लिहायचं अजून. ते लिहिताना पण इतकं सुंदर अक्षरात लिहितात. काही जण चित्र काढतात, काही कविता लिहितात, काही त्यांचं म्हणजे इतकं सुंदर सुंदर. आणि काही डेकोरेशन, म्हणजे अगदी त्यांच्याकडे पेन असतात ना रंगीत, त्याच्याने इतकं सुंदर लिहितात, म्हणजे असं एखादा छान प्रोजेक्ट असतो अशाप्रमाणे आम्हाला बऱ्याच गोष्टी लिहून देतात. कधी त्यांचे अनुभव असतात, कधी त्यांचे विचार असतात. तर असे आम्हाला खूप असे, म्हणजे आता सांगतानाही माझ्या अंगावर काटा येतो, खूप छान वाटतंय. कारण कधी कधी मुरलेले कैदी असतात ना, एक त्यांची टोळी असते, मग ती टोळी आपल्या मागे लागते, जसं आपण पिक्चर. नाही, असं अगदी अजिबात नाहीये. आणि आमच्या तिथले आपले अधिकारी वर्ग सगळा असतो आमच्या मदतीला. साधारणतः काय होतं की ह्या लोकांची सायकोलॉजी तिथले ते गुरुजी असतात त्यांच्या लक्षात येते, आणि जे तुरुंग अधिकारी असतात आणि त्यांचा स्टाफ असतो ते अशा वेळी ते काय करतात की जे काही असे कार्य करणारे कैदी म्हणू आपण, तर त्यांना ते वेगळे ठेवतात, त्यांच्या वेगळ्या बॅरेक्स, आणि त्यांना बाहेर म्हणजे एकमेकात मिसळणार नाही अशी काळजी घेतात. आणि जे अट्टल गुन्हेगार आहेत, दहशतवादी आहेत, आंतरराष्ट्रीय दहशतवादी आम्हाला काही आढळले तिथे, तर अशांना ते अंडाशेल असतो त्याच्यात ठेवलं. आणि त्यातल्यापैकी कोणी सहभाग घेऊ इच्छित असेल तर मग एक स्वतंत्र तिथला कर्मचारी, म्हणजे पोलीस कर्मचारी त्याला तो पेपर देतो, आणि तो घेऊन येतो, आणि ते सगळं तो नजर ठेवत असतो त्याच्यात 24 तास. त्यामुळे तसं आम्हाला, आणि तो तितका त्याला त्याच्याकडे साधनं नसतात, आणि त्यामुळे त्याला समजून असतं की हे काय आपले शत्रू नाहीयेत आणि यांच्या हातात काही नाही समज. त्यामुळे ते तसे काही रिॲक्ट होत नाही जनरली. कारण त्यांना अगोदर गुरुजी असतात, ते त्यांनी सगळं सांगितलेलं असतं, तुला घ्यायचंय काय भाग, असं असं आहे सगळं, ते मानसिकता त्यांची तयार करतात. त्यामुळे त्यांना एक तसं झालेलं असतं फील त्याप्रमाणे की हे आपल्याला उपद्रवून, आपल्याला काही त्रास नाही यांच्यापासून, आणि आपण त्यांना देऊ नये असं त्यांना ते माहित असतं तसं. खरंच. आणि अगदी काही ठिकाणी अशी विचारणं होतं की तुम्ही पुढच्या वर्षी म्हणजे नेक्स्ट कधी येणार आहात, असंही विचारणं होते. नक्की. तुरुंगात हा प्रवास, तुरुंगाचा प्रवास हा अगदी रंजक होतो या मुलाखतीच्या माध्यमातून. एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि पुन्हा ही चर्चा अशीच चालू ठेवूया. आज आपण अशोक शिंदे आणि नैना शिंदे या सामाजिक कार्यकर्त्या आणि पत्रकारितेत अग्रेसर असलेल्या दाम्पत्याशी संवाद साधतोय. आणि आज आपण अशोक शिंदे आणि नैना शिंदे या सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार यांच्याशी संवाद साधतोय. आता ही सगळी ग्रंथसंपदा आहे ती तुम्ही कारागृहातल्या बंदिवानांना देता वाचायला, मग ती थोडी जीर्ण होण्याची शक्यता आहे. पुस्तकं आहेत ती म्हणजे थोडं त्याला इजा होणारच. तर ह्याचं सगळं संवर्धन तुम्ही कसं करता? कारण ती पिढ्यानपिढ्या म्हणजे पुढच्या ह्या कैद्यांपासून त्या कैद्यांपर्यंत ती दिली गेली पाहिजेत, तर त्याचं संवर्धन तुम्ही कसं करता?
आम्ही काय करतोय, साधारण काय होतं, कारागृहांमध्ये जी पुस्तकं वितरित करतो ती राष्ट्रभक्तीची आणि संस्कारक्षम आणि जसं वेगवेगळे आपले जे आहे समाज सुधारक यांच्याविषयीची पुस्तक असतात. हा. आणि त्या पुस्तकांना आम्ही नॅशनल बुक ट्रस्ट ही जी भारत सरकारची संस्था आहे हा, हा. त्या संस्थेने मान्यता दिलेली आणि त्यांच्या नियमावलीनुसारच तयार झालेली ही पुस्तकं असतात. त्याला आम्ही अधिक प्राधान्य देतो आणि ती वितरित करत असतो. आता नॅशनल बुक ट्रस्ट हे आम्हाला सवलतीच्या दरात हे पुस्तकं उपलब्ध करतं. हा. त्याचबरोबर काही समाजातील काही इच्छुक प्रकाशक, त्यानंतर काही इच्छुक व्यक्ती आम्हाला पुस्तकं देत असतात. हा. त्यांच्या माध्यमातून आम्ही ती त्यांच्यापर्यंत पोहोचवत असतो. आणि ह्याचं संवर्धन करण्यासाठी तिथे त्यांचं एक वाचनालय असतं प्रत्येक कारागृहामध्ये. हा. तर काही ठिकाणी आम्ही त्यांना पुस्तकं ठेवण्यासाठी कपाटं दिलेली आहेत, ज्यांची व्यवस्था नाही त्यांची. इतर काही संस्थांनी कारागृहांना कपाटं दिलीत वेगवेगळ्या कारणास्तव, त्यातली काही ते उपलब्ध करतात त्या पुस्तकांसाठी. आणि तिथे ग्रंथपाल म्हणून एका बंदिवानावरच जबाबदारी असते, तो त्याचं मेंटेनन्स करतो. आणि जीर्ण झालेली पुस्तकं असली तर ती नंतर आम्हाला मागणी करतात की आता आम्हाला नवीन पुस्तकं पाठवा. तसे आता आम्ही अलिबागला पाठवलेली आहेत, औरंगाबादच्या म्हणजे संभाजीनगर कारागृहात. तसेच त्यांच्याकडून नियमितपणे विचारणा होते की आता पुस्तकं आम्हाला पाठवा, कमी पडतायत किंवा समजा ह्या विषयावरची मिळू शकतील का. त्यानंतर नाशिक कारागृहामध्ये जे कैदी पदवी मिळवत आहेत मुक्त विद्यापीठातून, त्यांच्याकडूनही काही वेळा विचारणा होती की आम्हाला या विषयाचं पुस्तक पाठवू शकाल का. म्हणजे विनंती गुरुजी आणि तुरुंगाधिकाऱ्यांमार्फतच येते. तर असं आम्ही त्या पद्धतीने त्यांना पुस्तकं पाठवण्याचं काम करतो, जसं जमेल तसं आणि जशी विचारणा होईल तसं. आणि दरवर्षी परीक्षा स्पर्धा घेतानाच आम्ही त्यांना अगोदर काही पुस्तकं सुद्धा देत असतो अभ्यासासाठी. तर ते आणि आमच्या कार्याला बघून म्हणजे खूप असे दानशूर असतात, ते आम्हाला सांगतात पुस्तकं नवीन पुस्तकं विकत घेऊन देतात, आम्ही त्यांच्याकडे देतो. आता वडाळ्याचे एक नेरुरकर म्हणून आहे दाम्पत्य, त्यांनी तर खास त्यासाठी भरपूर पैसे खर्च करून ते पुस्तकं घेतले आणि आम्हाला पाठवून दिली. ठाण्याचे पण एक आहे, त्यांनी अध्यात्माची पुस्तकं दिली होती आणि त्यांनी स्वतः आम्हाला म्हणजे पुस्तकं पाठवण्याचाही खर्च त्या ठाण्याच्या त्यांनी केला होता, परस्पर भांडवल. किती सुंदर. नक्कीच. आणि आता भविष्यात तुमच्या दोघांचंही म्हणजे तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्रात आणि तसंही या बंदिवानांच्या ह्याच्यात एकत्र काम करताय, तर तुमचं काय पुढचे प्रोजेक्ट्स आहेत किंवा तुम्ही काय करायचं ठरवलेलं आहे? आता या बंदिवानांच्या अनुषंगाने आम्ही असं एक नियोजन करतोय किंवा अशी एक आमची योजना आहे की कारागृहातून तो बंदिवान सुटल्यानंतर जर तो ज्याला समाजाचे बहिष्काराचा सामना करावा लागत असेल, थोडक्यात म्हणजे तो निराधार असेल, तर त्याच्यासाठी तो स्थिर होईपर्यंत त्याचं पुनर्वसन करण्यासाठी व्यवस्था करायची. फॉर एक्झाम्पल, आता समजा एखादा शेतकरी कुटुंबातला किंवा शेतीवर आधारित व्यक्ती असेल, जो कारागृहातून सुटल्यानंतर गावात जाऊ इच्छित नसेल किंवा गावात त्याला कोणी बहिष्कार केला असेल, तर त्याला एका कृषी केंद्रामध्ये ठेवून तिथे त्याला जेवढी जागा द्यायची, उपलब्ध करून द्यायची, त्याची सामग्री उपलब्ध करून द्यायची संस्थेच्या वतीने, आणि तो माल त्याने तयार करून विकावा आणि स्वतः पैसे कमवावे, स्वावलंबी व्हावं आणि त्याला जोपर्यंत उद्योजक व्हावं. आणि ज्यावेळी त्याला वाटेल बाबा मी बऱ्यापैकी पैसे कमवलेत आणि आता स्थिर झालोय, मग त्याच्या पुढे तो पर्याय राहील की इथेच राहायचं की स्वतंत्र उद्योग सुरू करायचा, काय करायचं ते. आणि दुसरं, जे कारागृहातून बाहेर येत आहेत त्यांची जशी मागणी असेल, इच्छा असेल, तसं त्या आमच्या केंद्रामध्ये त्यांनी यावं. कोणाला समजा शिक्षण घ्यायचं असेल, कोणाला काय अभ्यास करायचा असेल, आमच्या सामाजिक कार्यात सहभागी व्हायचे असेल, असे आम्ही अनेक पर्याय खुले करून देणार आहोत की त्यांना इथून सुटल्यानंतर समाजाच्या बहिष्काराचा सामना होत असेल तर इथे आपल्याकडे पर्याय आहे. एक आधाराची भावना आम्ही निर्माण करू इच्छितो, तसं पुनर्वसन केंद्राचं. आणि म्हणजे मलाही सांगायचं वाटेल की महिला आहेत तर जसं म्हणतात ना की घर सांभाळतात, नोकरी सांभाळतात, तर त्यांच्याकडे इतकी एनर्जी आहे आणि इतकी मॅनेजमेंट आहे की त्या म्हणजे स्वतःच्या स्किल बेसवर बरंच काही करू शकतात. तर ज्यांच्याकडे शिक्षण नाहीये की प्रॉपर स्किल नाहीये, तर अशा महिलांना म्हणजे स्किल प्रशिक्षण देऊन काही उद्योग निर्माण करण्याचा विचार आहे. त्याच्यावर आमचं म्हणजे काम चालू आहे. नक्कीच. आणि अजून एक सांगायला आवडेल की आम्ही दरवर्षी कारागृहात जातो, परंतु स्पर्धेत भाग घेण्यासाठी आम्ही काय म्हणत असतो की तुम्ही पुढच्या वर्षी स्पर्धेत भाग घ्यायला राहू नका, असे आम्ही उलट त्यांना सांगत असतो. म्हणजे असं चांगलं काम करा की तुमची शिक्षा माफ झाली पाहिजे आणि तुम्ही बाहेर पडला पाहिजे. नक्कीच. आणि सर, तुम्ही उत्तम लेखक आहात, तर काय लिहायचं असं काही मानस तुम्ही ठरवलंय का? किंवा आता हे सगळे यांच्यावर लिहिलंय तुम्ही, भाई सावंत, शिक्षण महर्षी अनंत वामन वर्तक, तसं आणखीन काही कोणाचं चरित्रात्मक लिहायचं ठरवलंय? तसं
काही मंडळींचं माझं आता नुकतंच झालंय. अनिल गणाचार्य म्हणजे जे गुलाबराव गणाचार्य यांचे चिरंजीव आहेत, त्यांचे एक पुस्तक प्रकाशित झाले आणि त्याला मला पुरस्कार देखील मिळालेला आहे. तर असं माझं लिखाण चालूच असतं वेगवेगळ्या विषयांवर. पण एक असं एक करू इच्छितो मी की हे जसं कारागृहाचं उदाहरण आहे, तसे जे उपेक्षित जी मंडळी आहेत त्यांच्यासाठी अधिकाधिक त्यांचं लिहिणं, त्यांचं वास्तववादी जीवन लोकांपुढे मांडणं. कारण हे अनुभव अगदी वेगळे आहेत आणि अनेकांना माहिती नसतं की असे असे उपेक्षित आहेत वेगवेगळे लोक. तर त्यांचं लोकांना इतरांपुढे ते पोहोचवल्यानंतर ते सुद्धा या कार्यात सहभागी होतील असा एक उपक्रम करायचे. म्हणजे सामाजिक समरसता म्हणा म्हणजे प्रत्येक ह्या कारागृहांवर म्हणजे भायखळा, नांदेड, लातूर, सातारा, सोलापूर, येरवडा, मुंबई, ठाणे, तळोजा या सगळ्या कारागृहांचं एक एक पुस्तकच होऊ शकेल या सगळ्या किस्स्यांचं. आणि एक त्यातला एक बंदिवान हे सुद्धा एक वेगळंच म्हणजे आपण प्रकरण म्हणतो तसं होऊ शकतं. खंडात्मक होईल हे सगळं. नक्कीच तुमच्या सगळ्या भावी आयुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा, उपक्रमांसाठी शुभेच्छा. आचार्य 90 FM वर तुम्ही सदैव या आणि काही हा मंच तुमच्यासाठी आहे असं समजा. आणि तुमच्या सगळ्या आणि आरोग्यदायी तुम्हाला दोघांनाही आयुष्य मिळू दे असं सिद्धिविनायकाच्या चरणी प्रार्थना करते. आणि आज तुम्ही दोघे इथे आलात आणि आचार्य 90 FM वर मुलाखतीमध्ये सहभागी झाला त्याबद्दल मनपूर्वक आभार. तुमचे सुद्धा मनपूर्वक आभार. आमच्या कार्याची दखल घेतली तुम्ही त्याबद्दल. नक्कीच. तर प्रेक्षक हो, आज आपण अशोक शिंदे पत्रकार आणि नयना शिंदे या सामाजिक कार्यकर्ता या दोघांचंही कार्य जाणून घेतलं. तुम्हाला ही मुलाखत आवडली असेल तर आम्हाला नक्की कळवा. आमचं युट्यूब चॅनल आहे आचार्य 90 FM, याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि अशाच एका नवीन मान्यवरांसह आणि मुलाखतीत भेटूया. तोवर मी तेजस्वी आपला निरोप घेते. तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. धन्यवाद. आचार्य